कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर फर्स्ट डेला पोर्ट ब्लेअरला आलो होतो आणि पोर्ट ब्लेअरचं हॉटेल तुम्हाला दाखवलं. हार्डली 200 ते 300 मीटरवरतीच ते हॉटेल होतं. आणि त्यानंतर आलो आहे हॅवलॉक आयलंडला. आणि हॅवलॉकला आल्यानंतर कालचं आमची जर्नी अशी होती की आम्ही क्रूजवर गेलो आणि क्रूजवरून इथे हॅवलॉकला आलो. राधानगर बीच म्हणून आहे तिथं. खूप सुंदर असा बीच आहे तिथं. आणि छोटे छोटे सनसेट पॉइंट आहे. खूप छान बीच आहे. चेंजिंग रूमची सोय आहे, वॉशरूमची सोय आहे. सगळं अगदी म्हणजे फॉरेनला कसे बीचेस असतात ना, तसाच खूप सुंदर असा क्लीन सुंदर बीच आहे. खूप छान सनसेट व्ह्यू आहे आणि तिथं फोटोशूट पण खूप छान करतात. तर तुम्ही बघितलंही असेल. आम्हीही काल फोटोशूट केलं. आणि त्यानंतर आजची जी आहे ही आमची प्रॉपर्टी आहे. ॲक्च्युली आम्ही इथं राहिलेलो आहे आणि खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे. छान एकतर बीचचा व्ह्यू आहे. त्या साईडला जर तुम्ही इकडे बघितलं ना, तर इकडे पूर्ण बीच आहे आणि आम्हाला पण इथं प्रायव्हेट बीच आहे. प्रायव्हेट बीच आहे आणि इथे आहे आणि आमची प्रॉपर्टी ही वरची इथे वरती जी आहे ती आहे. ही सगळ्यात वरती दिसते मला इथं. ही वरती ती आहे. इथं इव्हन पण प्रॉपर्टी खूप छान आहे. म्हणजे याचं नाव आहे हॅवलॉक आयलँड बीच रिसॉर्ट म्हणून. अशी 2-3 आहेत. त्यातलं हे एक मस्त आहे. म्हणजे मला तरी आवडलं. कारण यांना तुमचं असं प्रायव्हेट हे पण आहे, बीच पण स्वतःचं आणि एकदम पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी तिथं. आणि तुम्हाला यांच्याकडचे हे पण चांगले म्हणजे स्कुबा डायव्हर वगैरे मस्त यांचे तिथं आहे त्यांचं प्रॉपर. आणि प्रॉपर्टीच्या प्रत्येक लोकेशनमध्ये खालचे जे आहेत ना फ्लोअरला तर असे हट टाईप आहेत. आपण ते मस्त आहेत. म्हणजे आतमध्ये सगळ्या फॅसिलिटी तुमच्या आहेत बेसिक. आम्हाला एकदम आता सेकंड फ्लोअरला मिळाली पण ती पण मस्त आहे. तर आता आम्ही चाललो आहे एलिफंट बीचला. एलिफंट बीचला सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आम्ही ते आता करणार आहे जाऊन. बनाना राईड आहे, त्यानंतर सी वॉक आहे, बनाना राईड आहे. आणि मग ते लोक म्हणतात की अंदमानला काय आहे बघायला, म्हणजे काय इथं आणि सीझन वगैरे कुठला चांगला आहे आता? वातावरण वगैरे कसं आहे? प्रॉपर सीझन आहे. पीक सीझन डिसेंबर पासून जो चालू होतं माझ्या मते ते पुढे 2-3 महिने असेल तरी. पण हा प्रॉपर सीझन आहे आणि पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. पाऊस नाही, काय नाही आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. टेम्परेचर पण खूप जास्त नाही आहे. जरी ऊन असलं ना तरी पण तुम्हाला काही त्रास होत नाही अजिबात. त्यामुळे मला इथं खूप मस्त वाटतं. असं खूप वारा तर एवढं छान सुटतं इथं आणि किती वेळ बसून पाहू शकतो बसून. खूप वेळ आहे. नुसतं समुद्र पाहायला बसा तुम्ही. नुसतं शांत वारं येतं मस्त आहे. मग तुम्ही ऍक्टिव्हिटी वगैरे काय काय केलं? काय ॲक्टिव्हिटी आम्ही आता अजून तर काहीच नाही केलं अजून. म्हणजे आम्ही नुसतं निवांत फिरतोच आहे. नुसतं बीचवर जातोय, बसतोय, फोटो काढतोय, येतोय. आज आम्ही सकाळी उठले, निवांत इथं बसलो पाण्यामध्ये जाऊन. परत स्विमिंग टँकमध्ये गेलो. आता आम्ही चालू ॲक्टिव्हिटी करायला. तो आमचं असं काय हे नाही आहे, कुठली फिक्स नाही आहे प्लॅन. आणि असं जे पाहिलं ते बसायचं शांत व्हायला नाही निवांत. आमचं असं वेकेशनला आलं की आम्ही थोडं जेवढं रिलॅक्स करता येईल तेवढं रिलॅक्स करतो. ठीक आहे. हॉटेलपासून एकदम जवळ आहे. आम्ही तरी ऑटो करून आलो पण खूप जास्त जवळ आहे. आता इथं सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर बघू आता कुठली ॲक्टिव्हिटी करायची ते. तर आजचा दिवस जो आहे तो पूर्ण आम्ही ॲक्टिव्हिटीसाठीच ठेवलेला आहे. कारण हा जो एलिफंटा बीच आहे तिथे सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतात, वॉटर ॲक्टिव्हिटी. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथून दुसऱ्या प्लेसला जावं लागतं. त्याचं नाव आहे एलिफंटा बीच आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला बोटनी जावं लागतं. साधारण पाऊण तास ते 1 तास वेळ लागतो आणि त्याचे चार्जेस बोटचे 1000 रुपये वगैरे घेतात ते. आणि त्याच्यानंतर मग तिथे गेल्यानंतर ॲक्टिव्हिटीचं तुम्ही पॅकेज घेऊ शकता. वेगळे पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये. मग तुम्हाला कुठली ॲक्टिव्हिटी करायची आहे त्यावर डिपेंड करतं. मग नॉर्मल ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत बनाना राईड, ड्रॅगन राईड, त्यानंतर स्कुबा डायविंग, स्नॉर्केलिंग, स्पीड बोटिंग, जेट स्काईंग हे सगळे प्रकार तिथं आहेतच. पॅराग्लायडिंग आहे. तर हे सोडून तिकडे अजून एक जो वेगळा प्रकार आम्ही बघितला तर तो आहे की अंडर वॉटर मोटर बाईक असं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तिथलं जे मरीन लाईफ आहे ते मस्त असं बघायला मिळतं. आणि स्कुबा डायविंग आम्ही आधी केलं होतं पण ते थोडंसं म्हणजे त्याच्यापेक्षा आम्हाला हे बरं वाटतं. कारण इथं फक्त तुम्हाला ते बाईकवर बसायचं आहे आणि वरती एक हेल्मेट दिलं जातं तुम्हाला. आणि ते हेल्मेट आहे ते पूर्ण तुमच्या मानेपर्यंत असतं.
म्हणजे तुम्ही प्रॉपर व्यवस्थित ब्रीथ करू शकता. फक्त एवढंच तुमच्या कानावरती ना थोडं जास्त प्रेशर येतं. आता तेवढं सोडलं तर मरीन लाईफ इथली छान आहे, सुंदर आहे आणि ही एक ॲक्टिव्हिटी आम्हाला वेगळी वाटली. बाकीच्या आम्ही थायलंडला वगैरे केल्या होत्या, त्यामुळे ही आम्ही आवर्जून केली आणि स्कुबा डायव्हिंग पण इथलं खूप छान आहे, तर तेही तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी आवडत नसतील, अंडर वॉटर ॲक्टिव्हिटी अर्थात काही हलक्या-फुलक्या पण आहेत, जशा बनाना राईड वगैरे आहे त्याही तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तर तुम्ही हे करू शकता, कारण छान आहे. म्हणजे हे अंडर वॉटर गेल्यानंतर मस्त फील येतं. कारण इथलं मरीन लाईफ ते निमो इथं आम्हाला बघायला मिळाला, त्यामुळं छान वाटलं. तर छान वाटेल तुम्हालाही. जर आलात तर चांगलं आहे, पण जर तुम्हाला नसेल इंटरेस्ट वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये तर मग तुम्ही दुसऱ्या स्पॉटला जाऊ शकता. इथं नाही आलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही दुसरं मग सनसेट पॉईंटला जाऊन तिथं तुम्ही मस्त रिलॅक्स करू शकता. तर आम्ही हा दिवस पूर्ण ॲक्टिव्हिटीसाठी ठेवला होता आणि संध्याकाळी आम्ही इकडे सनसेट बीच पण आहे, तिकडे गेलो होतो. तर असा होता आमचा मस्त आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.